भाग्यश्री पाठक या बातमीपत्रात बघणार आहोत वेगवेगळ्या क्षेत्रातल्या टॉप 9 बातम्या। सुरुवातीला टॉप 9 राजकीय बातम्या। 2019ला महाविकास आघाडीत शिंदेंना सीएम करण्यास आमची हरकत नव्हती। शिंदेंचं नाव आमच्या पुढे चर्चेत आलंच नाही। एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत शरद पवारांचं वक्तव्य। पक्षात काम करण्याची संधी मिळाली नाही ही अजित पवारांची ओरड निरर्थक। मुलगी सुप्रिया आणि पुतण्या अजित यांच्यात कधीही भेद केला नाही। एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत शरद पवारांचं वक्तव्य। 2004 पासूनच प्रफुल्ल पटेल भाजप बरोबर जाण्यासाठी आग्रही होते। एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत शरद पवारांनी सांगितलं। 2004 मध्ये राष्ट्रवादीकडे मुख्यमंत्री पदासाठी कुणीही योग्य नेता नव्हता। भुजबळांकडे सीएम पद सोपवलं असतं तर पक्षात फूट पडली असती। शरद पवारांचं वक्तव्य। आता सरकारच्या दोऱ्या माझ्या हातात, महायुतीत अजित पवार उपमुख्यमंत्री म्हणून कसे चालतात या प्रश्नावर शिंदेंचं उत्तर। कार्यकर्ते नेते आमदारांशी ठाकरेंचा संपर्क नव्हता। एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत शिंदेंचं वक्तव्य। 5व्या टप्प्यातील राज्यातील 13 जागांसाठी उद्या मतदान। दिग्गज उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला। मुंबईतील 6 मतदारसंघांसह धुळे, नाशिक, पालघर आणि ठाणे, कल्याण तसंच भिवंडीमधील उमेदवारांचं भवितव्य ठरणार। सर्वच मतदारसंघात चुरशीची लढत निश्चित। उद्धव ठाकरेंकडून फडणवीसांचा फडतून वीस असा उल्लेख। फडणवीस, गडपण, गायकवाड यांना सुद्धा वाचवू शकले नाहीत। ठाकरेंकडून टीका। उद्धव ठाकरे भाषणाची सुरुवात शिव्यांनी करतात। पंतप्रधान मोदी मुख्यमंत्री नंतर ते मला शिव्या देतात। त्यामुळे उद्धव ठाकरेंची शिवसेना नाही तर शिव्यासेना आहे। देवेंद्र फडणवीसांची ठाकरेंवर टीका। शिव्यांपासून सुरुवात करतात आणि शिव्यांपर्यंत संपवतात आणि म्हणूनच काल मुख्यमंत्री महोदय देखील म्हणाले की आमची शिवसेना आहे त्यांची शिव्यासेना आहे।